या व्हिडिओला लाईक करा आणि आम्ही बैलगाडाप्रेमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडिओ पाहता येतील. श्रवण, काय सांगशील आपल्या महाकालबद्दल? काय सांगशील, काय तुझं आणि त्याचं कसं नातं आहे? काय सांगशील महाकालबद्दल? महाकालला बघायला आम्ही डेली असतो इथंच. आणि मग आता आम्ही पण घेतलाय. मग आता तिची शिकवण घेऊन आम्ही पण पळवणार. ओके, मग तुम्ही पण बैल घेतलाय? या बैलाचं नाव काय? वायर. वायर. अरे बाबा, वायर नाव का ठेवलं रे? तर त्यांच्याकडूनच आलाय ना. त्यांच्याकडून? तसं तिकडेच नाव होते त्यांचं. कुठून घेतला वायर? टेंबरीवर. प्रवीण ड्रायव्हर कडून. ओके, प्रवीण दादांकडून घेतलेलं आहे. काय काय बघून घेतलं त्या बैलामध्ये? काय असे विशेष गुण आहेत की तुम्ही त्याला खरेदी केला प्रवीण दादांकडून? महाकालसारखा आहे, काहीच नाही फरक, सेम तसं बैल आहे. आम्हाला आवडला आम्ही बोललो महाकालसारखा मी घेऊन टाका, मग घेतला. ओके, बरं, ह्या क्षेत्राची आवड कशी काय निर्माण झाली तुम्हाला? मला लहानपणीपासून आहे. माझे पहिले 2 गावठी बैल होते, नंतर आम्ही इथं महाकाल यायला लागलो, नंतर आम्ही पण घेतला. महाकालची जास्त आवड आहे तुम्हाला? महाकाल मुळे आणखी नाद तो वाढत गेला, त्याची आवड वाढत गेली. बरं, महाकालच्या बद्दल काय सांगाल? कसं नाव आहे महाकालचं? मार्केटमध्ये टॉप मध्ये नाव आहे. काय बोलाल याच्याबद्दल? त्यांनी पण नाव करून ठेवलंय. नाव करून ठेवलं. बरं, आणि गावाचं नाव तर तुमच्या अत्यंत टॉपला आहे. खरसुंडी बोलल्यानंतर महाकाल आणि महाकाल बोललं तर खरसुंडी, असं समीकरण आहे. तुम्हाला विचारलं तुमचा महाकाल खरसुंडीचा जाम बोलतोय, जाम अशी विचार बसतो. आणि दादांचं नाव, आपल्या लक्ष्मण दादांचं नाव महाकालमुळे संपूर्ण बेंदोड क्षेत्रामध्ये, पूर्ण रायगड जिल्ह्यात टॉपला आहे. 1 नंबरच्या खेळामध्ये दादांचं नाव आज या महाकालमुळे. बघा, तर असंच नाव आपलं महाकाल करीत राहील. आणि तुमचा जो वायर आहे, वायरला याच्या गाड्यात पळवणार का पुढे? आता फेरा वगैरे दिला वायरला याच्या बरोबर? ओके ओके. आणि मग पुढे भविष्यामध्ये वायर देखील अशी गती लावून तुमचं नाव, जसं दादांचं नाव टॉपला आहे तसं तुमचं नाव देखील वायरच्या माध्यमातून अत्यंत बिंदू क्षेत्रामध्ये टॉपला जाऊ. इथे येतो ना त्या बैल शांत, म्हणजे असं काही करत पण नाही. खूप गरीब आहे, प्रेमळ आहे खूप. लावून देतो, दुसरे बैल डायरेक्ट मारायला लावतात. बरोबर. आणि खूप प्रेमळ येतो, त्याला आपली भाषा समजते लगेच. त्याला असं वाटतं त्याला त्याच्या पाठणीवर हात टाकावा, असं त्याला अत्यंत लोभिक आहे. त्याला सवय पण आहे ना, जास्त जवळ केला जवळ येतो. आणि तुम्हाला महाकाल बद्दल विशेष असं प्रेम का आणि कशामुळे? तो अख्खा खरसुंडी गावाचं नाव केलंय मोठा, आणि इथली माणसं प्रेमळ आहेत म्हणून यायला भेटलं. दादांचा स्वभाव खूप चांगला आहे. अत्यंत प्रेमिक आणि लोभिक व्यक्तिमत्व म्हणून या खालापूर तालुक्यात प्रसिद्ध असलेले व्यक्ती म्हणजे लक्ष्मण दादा. आणि मालकाप्रमाणेच बैल देखील प्रेमळ आणि अत्यंत लोभिक आहे. त्याचं मालकांचं जसं कथं ठेवण्याचं, लोकांवर जास्तीत जास्त प्रेम करायचं, सर्वांना आपुलकीने, सर्वांच्या जिद्दीने आणि अत्यंत प्रामाणिकपणे सर्वांशी नियत साप असणारे व्यक्तिमत्व म्हणजे लक्ष्मण दादांचं नाव या खालापूर तालुक्यात प्रसिद्ध आहे. तसंच त्या नावाला साजेशी कामगिरी आपला हा महाकाल करतोय. त्याबद्दल काय सांगाल? शब्द कमी पडतील त्याला सांगायला. खूप चांगलं उत्तर दिलं दादा तू, आणि खरंच शब्द कमी पडतील. अत्यंत मोलाचं उत्तर तुझ्या ह्या वाणीतून आलेलं आहे. आणि महाकाल, तुम्ही शर्यती बघायला जाता का महाकालच्या? तुमच्या आवडीची शर्यत कोणती? तुम्ही? मला आवडीची पिस्तूलची गाणी मारली ना, ती जाम शर्यत आवडली. ओके, कशी गती लावली होती तेव्हा? तुम्ही कुठे होते? दौऱ्यावर होते का मध्ये होते तेव्हा? मध्ये होतो. लाईव्ह होते. ओके, महाकाल गेल्यानंतर तुम्हाला असं वाटतं कधी आपला बैल मैदानात येतो आणि कधी आम्ही त्याची लाईव्ह मध्ये बघतोय, असं तुम्हाला वाटतं? आणि ज्यावेळी काकाने फोन करत असतो, काका बैल कधी न्यायला खाली न्यायलाय का शर्यत बघायला, ते लगेच सांगतात. ओके, काकांचं देखील प्रेम तेवढं, त्याच्या काकांच्या नावानुसार कामगिरी तो करतो. आणि बाळांनो, तुम्ही असंच प्रेम तुमचं आपल्या नंदीवर वाढत राहू आणि तुमच्या देखील कडून अशी चांगली सेवा घडत राहू, या आमच्याकडून तुम्हाला शुभेच्छा. आणि असंच तुमच्या वायरचं देखील नाव संपूर्ण महाराष्ट्रभर या बिंदोड क्षेत्रामध्ये असंच टॉपला जाऊ दादांसारखं. आणि जसा गुरु तसा शिष्य, गुरुला साजेशी कामगिरी तुमचा वायर कर, याच्या सहवासात तो घडला. दादा देतील, दादांकडे शब्द टाकायचे. तुम्ही इतकं प्रेम त्या महाकालावर, त्या महाकाल दादा तुम्हाला एका शब्द, फक्त तुमच्या बैलांना देखील तेवढी गती लावणं जरुरी आहे. बरोबर, त्या गतीमध्ये जर तुमचा बैल असेल तर दादा कोणाला नाही बोलत नाही, कारण दादांचं मन खूप साफ आहे. आणि या क्षेत्रामध्ये नियती साफ असणं जरुरी आहे. नियत साफ असेल ना, ऑटोमॅटिक परमेश्वर तुम्हाला फळ देतो. हे या क्षेत्राचं एक वैशिष्ट्य आहे. आणि कसं आहे, दादा खेळाकडे खेळ म्हणून बघतात. त्याबद्दल तुम्ही काय म्हणता? खेळ हा खेळ आहे, याच्यामध्ये तुम्ही जर खुन्नस ठेवली तर बाबा यांनी मला हरवलंय, मी याची गाडी मारील, दुसरा बैल टाकेल, तर त्या खेळाला खेळ ना म्हणता येईल, त्याला ती खुन्नस टाकणं म्हणणे. आणि तुमच्याकडून देखील आज उत्तर अशी चांगली आपली पुढची पिढी जी घडते, त्या पुढच्या पिढीला देखील एक चांगले आदर्श पिढी म्हणून घडावेत आणि आदर्श खेळ हा टिकावा, या
अशा आमच्या चॅनल कडून शुभेच्छा तुम्हाला आणि अशीच तुमच्याकडून चांगली सेवा घडो यासाठी मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.